ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सोमवती अमावस्ये दिवशी अनामिका बोट कापण्याचा गंभीर आरोप केला होता। या प्रकरणानंतर आज रुपाली चाकणकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट करत गाडीच्या दरवाजात बोट अडकल्याने जखम झाल्याचं सांगण्यात आलं होतं। आता या व्हिडिओवर संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांची खिल्ली उडवली आहे। मी मयूर दुगाने विघ्नार्थ मित्रमंडळाचा अध्यक्ष होतो। प्रत्येक वर्षी ताई आमच्या इथं आरतीसाठी येतात। त्या दिवशी पण आरतीचं नियोजन आम्ही ताईंना घ्यायला रिसीव्ह करायला वरती गेलो होतो। गाडीतनं उतरताना गाडीच्या जेव्हा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट तिथे अडकलं। क्षणाचा तिथे ताईंना रक्त वगैरे येत होतं, तेव्हा शेजारच्या दामिनवाल्यांनी त्यांना जखमी करून तसंच ताईंची टिश्यू पेपर लावून ताई खाली आरतीला आल्या। मंडळाची जी आरतीची व्हिडिओ आहे ती आता इंस्टाग्राम अकाउंटला पण आहे विघ्नार्थ मित्र मंडळ, त्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ताईची एंट्री दिसेल। त्यामध्ये ताई टिश्यू पेपर लावून खाली आरतीला आल्या आहेत। तिथं ताईंनी आरती केली, ताईंचा सत्कार केला, त्यामध्ये ताईंच्या हाताला जखम दिसेल। आणि आता जो आम्ही पाहतोय की जो फोटो व्हायरल होतोय तो पूर्णपणे धचमळ केलेला जातोय। कुठलाही तो त्याचं तिथं प्रत्यक्ष कोणतीही माहिती नसताना फेसबुकवरती जे फोटो आहेत त्या ती घटना का घडली आहे, कशी घडली आहे ते आम्ही सगळे ते प्रत्यक्ष पाहिलेले आहे। पण ते घटनेचा चुकीचा अर्थ करून अंधश्रद्धामध्ये दाखवत आहेत, एकदम चुकीची गोष्ट आहे। त्यामुळे आमच्या इथे ज्या ताई राहतात त्यांची पूर्णपणे हे एक चुकीच्या प्रमाणे मेसेज फिरतोय। आमच्या पण मंडळाचे तिथे नाव येत आहे, आम्ही पण पाहत आहोत फोटोमध्ये, आमच्या इथं खूप बदनाम होत। त्यामुळे हे जो प्रकार घडत आहे याची शहानिशा केली पाहिजे, तपास केला पाहिजे। चुकीच्या पोस्ट व्हायरल करता नाव बदनाम करणे एकदम चुकीचं आहे, त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो। नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। मोठे मोठे नेते किती हास्यास्पद आणि विचित्र वागतात याचं उदाहरण तुम्हा जनतेला महाराष्ट्राचं कळलं असेल। रुपाली चाकण माजी अध्यक्ष महिला आयोग ज्या बलात्कारी माणसाच्या शिष्या यांनी त्यांचं जे बोट कापलं होतं त्याच्यासाठी एक व्हिडिओ टाकला। त्यांच्या घराजवळचं एक विघ्नार्थ मंडळ आहे, त्याचा अध्यक्ष सांगतोय की आमच्या इथं आलं होतं तेव्हा दरवाजात त्यांचं बोट कापल्या गेलं किंवा लागलं। अरे महाभागा, जेव्हा बोट जातं तेव्हा नखं कशी सेफ राहतात, जखम बघ। आणि तसंच त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणतात माझा पण बोट दरवाजामध्ये आलं। बरे या दोघांची बोट एकाच वेळेस दरवाजात जातात। दोघांना काय सुचलं नाही का की दोघांनी ठरवलं होतं आपण एकच उत्तर द्यायचं जनतेला म्हणून? जनता काय एवढी तुम्हाला वेडी वाटते का? लक्षात घ्या, जनता आता वेडी नाही राहिलेली आहे, जनतेला सगळं कळलेलं आहे। तुम्ही किती व्हिडिओ टाका, किती मंडळांना व्हिडिओ करायला लावा, खरं ते खरं आहे। तेव्हा आता आपण किती साफ होत ते स्पष्टीकरण द्यायचं। ताई थांबवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।